निलेश लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सर्वच तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत असून वाड्या वस्तीवर देखील या यात्रेचं जोरदार स्वागत होत असताना पाहायला मिळते। विखे पाटील फक्त बोलतात, पण मी जे बोलतो ते करतो असं सांगत पाण्याच्या प्रश्नावरती निलेश लंके यांनी विखेंना टोला लगावलाय। आमदारकीच्या कार्यकाळामध्ये पारनेर मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली असून मी समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवणारा नेता आहे, त्यामुळे आगामी काळामध्ये देखील येथील प्रश्न सोडवण्याचे काम केलं जाईल अशी भूमिका त्यांनी यावेळेला माध्यमांसमोर व्यक्त केली। माझं साहेब, मी कुठल्या निवडणुकीला सामोरं जात असताना मी त्या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करतो। कुठल्या भागात काय अडचणी, कुठल्या परिसरात काय समस्या आहे, मी स्वतः नजरे खालून घालणारा माणूस आहे। त्यामुळे माझ्याकडे पूर्ण आता डाटा तयार झालेला आहे। या मतदारसंघात बऱ्यापैकी मतदारसंघ आपला एक 25% मतदारसंघ जर सोडला तर 75% मतदारसंघ हा एक दुष्काळी मतदारसंघ आहे। आता दुष्काळी मतदारसंघात पावसावर शेती पिकते, त्या ठिकाणी बाजारभावाचा प्रश्न आहे, दूध धंद्याचा प्रश्न आहे, दुधाचा बाजारभावाचा प्रश्न आहे आणि बेरोजगारीचा मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यात प्रश्न आहे। आणि दुसरा, ज्या भागात कॅनॉल खाली भाग आहे त्या ठिकाणी कॅनॉलला पाणी येत नाही, आलं तर पाणी डायरेक्ट जातं, लाईटीच्या समस्या आहे। या सगळ्या अनेक समस्या घेऊन या गोष्टीचा मी अभ्यास केला। विषय काढला तुम्ही श्रीगोंद्यात 6.5 दिवस पाणी, तुम्ही कालवा सल्लागार समितीचे सदस्य आहात, तिथं कुणीच भांडत नाही, मात्र पाणी संपल्यावर सगळे बोलतात। नाही, कालवा सल्लागार समितीचे आम्ही सदस्य असताना आम्ही निश्चित श्रीगोंद्याला न्याय देण्याचं, मी पारनेरचा लोकप्रतिनिधी जरी होतो, नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचा, श्रीगोंद्याच्या कर्जच्या हिताचा नेहमी मी सुद्धा त्या ठिकाणी विचार केलेला होता। पण आज आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला पण आमचे हात बांधलेले। पण तुम्हाला साहेब निश्चित सांगतो, माझ्यासारखा माणूस जर उद्या संसदेत गेला तर श्रीगोंदा तालुक्याला असो किंवा कर्जत जामखेडला असो पाणी कमी पडून देणार नाही। हे विखेंचं वाक्य होतं 5 वर्षात, विखेंचं वाक्य होतं, फक्त ते बोलतात, पण निलेश लंके जे बोलतो तेच